अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते. खड्डे न बुजणाऱ्या महानगरपालिकेचा, खड्डे न बुजणाऱ्या महानगरपालिकेचा, या महाराष्ट्र सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. मोदी सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. खड्डे न बुजणाऱ्या महानगरपालिकेचा, खड्डे न बुजणाऱ्या महानगरपालिकेचा, या महाराष्ट्र सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. मोदी सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर. फोडाफोडी करत दिल्लीमध्ये फिरणाऱ्या गृहमंत्र्यांचं करायचं काय? अरे महिलांवर अत्याचार होत असताना या ठिकाणी दिल्लीत बसणाऱ्या गृहमंत्र्यांचं करायचं काय? अरे या ठिकाणी महिलांवर बलात्कार होत असताना या ठिकाणी दिल्लीत बसून या ठिकाणी मजा करणाऱ्या गृहमंत्र्यांचं करायचं काय? अरे या ठिकाणी मुलींवर अत्याचार होत असताना या ठिकाणी राज्यसभेसाठी दिल्लीत बसणाऱ्या गृहमंत्र्यांचं करायचं काय? झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. अरे लाडक्या बहिणीवर अत्याचार करणाऱ्या मोकाट आरोपींना सोडणाऱ्या सरकारचा, अरे लाडक्या बहिणीवर अत्याचार करणाऱ्या मोकाट आरोपींच्या पाठीशी राहणाऱ्या ठिकाणी सरकारचा मुर्दाबाद, 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 मुर्दाबाद. शिंदे राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या. एकनाथ शिंदे राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या. अजित पवार राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या. अजित पवार राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या. देवेंद्र फडणवीस राजीनामा द्या. अरे राजीनामा द्या, राजीनामा द्या. देवेंद्र फडणवीस राजीनामा द्या. अरे या ठिकाणी लाडक्या बहिणीवर अत्याचार करून या ठिकाणी मोकाट फिरणाऱ्या आरोपींना सोडणाऱ्या सरकारचा, लाडक्या बहिणीवर अत्याचार करणाऱ्या आरोपींना मोकाट सोडणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो, सरकारचा धिक्कार असो. अरे या फेल ठरलेल्या गृहमंत्र्यांचं करायचं काय? अरे महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांचं करायचं काय? अरे राजकारणामध्ये व्यस्त असणाऱ्या गृहमंत्र्यांचं करायचं काय? असो राजीनामा द्या, राजीनामा द्या. एकनाथ शिंदे राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या. देवेंद्र फडणवीस राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या. अजित पवार राजीनामा द्या, अरे राजीनामा द्या, राजीनामा द्या. एकनाथ शिंदे राजीनामा द्या. आरोपीला फाशी झालीच पाहिजे, आरोपीला फाशी झालीच पाहिजे, आरोपीला फाशी झालीच पाहिजे. महिलांना सुरक्षा मिळालीच पाहिजे, महिलांना सुरक्षा मिळालीच पाहिजे, महिलांना सुरक्षा मिळालीच पाहिजे, महिलांना सुरक्षा मिळालीच पाहिजे. राजीनामा द्या, राजीनामा द्या.
बहिणींवर अत्याचार होत असणाऱ्या गप्प बसणाऱ्या सरकारचा आणि लाडक्या बहिणींवर अत्याचार करत असणाऱ्या दिल्लीत बसणाऱ्या गृहमंत्र्यांचं करायचं काय? लाडक्या बहिणींवर अपराध करत असणाऱ्या या ठिकाणी राज्यसभेसाठी दिल्लीत बसणाऱ्या गृहमंत्र्यांचं करायचं काय? आणि या ठिकाणी राजीनामा द्या, राजीनामा द्या. आहे त्याच्यात पूर्ण पुण्यातील छोटे मोठे संघटना विविध पक्ष सामील झालेले आहेत आणि जागोजागी आम्ही कडक बंद ठेवलेला आहे. या संदर्भात बऱ्याच जणांनी आम्हाला पाठिंबा पण दिलेला आहे. बऱ्याच वेगवेगळ्या पक्षातल्या लोकांनी पाठिंबा दिलेला आहे. त्या संदर्भात आम्ही कडक बंद ठेवलेला आहे. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या विरोधामध्ये देशभरामध्ये आंबेडकरी चळवळीच्या सर्वच नेत्यांनी हा बंद पुकारलेला आहे. इथल्या प्रशासनामुळे प्रशासन जाणीवपूर्वक म्हणजे जाणीवपूर्वक बंदोबस्तीचा नाकारलेला आहे. कलेक्टरने कुठलीही सूचना दिलेली नाही. तिथे बंदी चालू, सगळ्या गोष्टी चालू आहेत. आपण त्यांना पूर्वकल्पना सुद्धा दिली होती. इथल्या ज्या कलेक्टरांना म्हणजे आंबेडकरी सुदेशराव आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यावर गुन्हा नोंदवावा अशी इच्छा होती. आम्ही शांततेने बंद पाळावा असं लोकांना आम्ही आवाहन केलं. त्या पण कलेक्टर साहेबांनी दक्षता कायदा सुव्यवस्थेची पाळलेली नाही. कलेक्टर साहेब करतो व या बंदमध्ये नागरिकांनी अत्यंत चांगला प्रतिसाद दिला. त्यांचा सुद्धा मी अभिनंदन करतो. काय अनुभव आला तुम्हाला सकाळीपासून बंद करताना? सकाळपासून असा अनुभव आला की कोणी आम्हाला जास्ती प्रतिसाद देत नव्हते. आम्ही जर बंद करा म्हणले तर ते लोक प्रश्न करायचे कशाचा बंद आहे. आणि पोलिसांनी खूप आमच्यासोबत नाही का बंद नाही करायचा आणि हे बंद कुणामुळे करताय, गुन्हे दाखल होईल अशा देखील आम्हाला धमक्या दिल्या गेलेल्या आहेत. आम्ही आमच्या संविधानिक पद्धतीने आम्ही लोकांना समजवत होतो की तुम्ही बंदमध्ये सामील व्हा. अनेक संघटनांनी, पक्षांनी आणि आंबेडकरी चळवळीचे लोक रस्त्यावर उतरून त्या लोकांना सहकार्य मागितलं, परंतु आम्हाला कुणीही सहकार्य केलेलं नाही. बरं, आता तुमचं काय म्हणणं आहे? आता आमचं म्हणणं आहे की ज्या सुप्रीम कोर्टाने जो हा निकाल दिलेला आहे त्याच्या विरोधात सर्वात जास्त आंबेडकरी चळवळ रस्त्यावर उतरून ह्या प्रशासनाला दाखवून देऊ की आम्ही किसी से कम नाही. या आंदोलनामध्ये महिलांचा सहभाग आहे. तर आता